यज्ञ जर करायचा असेल तर यज्ञ करण्याकरता प्रमुख गोष्ट लागते, काय? तूप लागतं. आणि कोणतं तूप लागतं? गावरान तूप लागतं, नो डालडा. बरोबर. पण आता तेवढं तूप राहिलंय का महाराज? आता जर एखादा बुवा जर आला भुरीमध्ये आणि एखाद्या मावशीला म्हटलं, मावशी जेवणाबरोबर आहे का थोडं तूप? मावशी म्हणते आता चूप, आता नो तूप. आता तूप राहिलं नाही महाराज. आता तुपाचा सुद्धा चमचा आलाय. भांड्याच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला तुपाचा चमचा मिळेल, स्पेशल तुपाचा चमचा. आता चमचे भरपूर आहेत. भाजीचा चमचा वेगळा, पोह्यांचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, आणि गावातला चमचा तो तर लय वेगळा. आणि चमच्याच्या अंगी एक दुर्गुण सांगितलंय महाराज. काय दुर्गुण आहे चमच्याच्या अंगातला? दुर्गुण सांगतो, ऐका. ज्या भांड्यामध्ये चमचा जातो त्या भांड्याला काय करतो? रिकामा करतो. कोण? चमचा. कोणाला? समजने वाले को इशारा काफी.